नाव अर्थातच तुम्हा सर्व बॉम्बे सगळ्यांना माहिती आहे की प्रवीण दत्ताराम पवार हे आज सेवानिवृत्त होत आहेत. 1989 साली ते बॉम्बे हॉस्पिटलला जॉईन झाले. जवळजवळ 35 वर्ष त्यांनी बॉम्बे हॉस्पिटलला अविरत सेवा दिली. एक्स-रे डिपार्टमेंट मध्ये दिली. 30 ते 32 वर्ष ते स्पेशलिस्ट होते की शहंशाह पिक्चर अमिताभचं तुम्हाला माहिती आहे की अंधेरी रातों में सुनसान राहों पर असे प्रवीण पवार यांनी गेली 32 वर्ष नाईट शिफ्ट ड्युटी केली आणि त्यांनी सर्वांची मनं एवढ्यासाठी जिंकली कारण का नाईट शिफ्ट करणं म्हणजे फार कठीण काम असतं. 1 वर्ष 2 वर्ष माणूस म्हणतो करू शकतो. अगदी कोरोनाच्या काळात पण त्यांनी ती अगदी म्हणजे ती धुरा होती नाईट शिफ्टची ती अगदी यशस्वीपणे पेलवली. असे हे प्रवीण दत्ताराम पवार. सुरुवातीला महाराष्ट्र समर्थ कामगार संघटना जी बाई जगतापांची होती ती, त्यानंतर माथाडी कामगारांची युनियन जी आली, त्याच्यानंतर त्यांनी अशा 2 युनियन मध्ये गेली. जवळजवळ 2 दशक त्यांनी एक म्हणजे हुरुरीने कामं केली आणि ज्यांना ज्याप्रमाणे कामगारांना कुठल्याही प्रकारचा न्याय किंवा कुठल्याही प्रकारचा अन्याय होत होता, स्वतः त्यांना डिपार्टमेंट मध्ये काही वेळा असं दिसायचं की हे बरोबर नाही होते, ते बरोबर नाही होते, ते लगेच त्याच्यावर ऍक्शन घ्यायचे आणि त्यांना म्हणजे सिस्टरला सांगा किंवा बीसीला सांगा किंवा सुरुवातीला जे काय आमचे एचओडी हे होते त्यांना ते सांगायचे आणि सांगून द्यायचे की हे बघा हे बरोबर नाही होते, हे चुकीचं होतंय, तर त्याप्रमाणे ते त्यांना सांगून ते सुधारणा करून घ्यायचे. अशा प्रकारे त्यांचं मार्गदर्शन एक्सरे मधल्या डिपार्टमेंट वाल्यांना भरपूर चांगल्या प्रकारे लागलं. लोक त्यांच्याकडे प्रवीण पवार म्हणून बघताना वेगळ्या अँगलने बघायचे, पण मी माझी स्वतःची ओळख प्रवीण पवार बद्दल सांगायचं म्हटलं तर असं, माझ्यापेक्षा 14-15 दिवसांनी मोठा आहे. आधी तिकडे काव सुरू झालं. तो माझ्या चाळीत राहत होता. शेरावाडी म्हणून चाळ आहे तिथे तो राहायचा. त्याच्या बाजूला माझी भटवाडी चाळ होती. त्यामुळे आम्ही तो तिकडे काव केल्यावर 15 दिवसांनी इकडे काव झालं. असं माझं फक्त 15 दिवसांच्या त्याच्यात आणि माझ्यात फरक आहे. सांगायचं कारण असं झालं की आम्ही लहानपणापासून बालपणीचे मित्र एकत्र, चड्डीपासून ते अगदी आता कोटापर्यंत आम्ही राहिलो. आज या मराठमोळ्या लाख मराठा माणसाच्या बद्दल सांगायचं आणखीन एक गोष्ट अशी आहे की काही वर्षांपूर्वी तुम्हाला सर्वांना माहितीच आहे की पूर्ण महाराष्ट्रभर एक मोठी ही गर्जना सुरू झाली होती, एक मराठा लाख मराठा. त्यात सक्रिय सहभाग घेऊन किंवा पुढाकार घेऊन किंवा हुरिरीने काम करून स्वतः एकटे, त्याबरोबरच इतर बॉम्बे हॉस्पिटल मधल्या काही कामगारांना वाटतं सागर गायकवाड आहे, आणखीन 1-2 जण आहे. सागर गायकवाड म्हणजे त्यांचा मानस भाऊ प्रवीण पवार यांचा एक दुसऱ्यांचे कारण सांगतो की राम बलराम म्हणून जोडी म्हटली जायची. प्रवीण पवारला आवडता वडवाय म्हणजे सागर गायकवाड. असे ते दोघांनी एक मराठा लाख मराठा या चळवळीत सक्रिय सहभाग घेणारे प्रवीण पवार. मला सुट्टी पण नव्हती भेटत. त्यावेळेला प्रवीण पवारने जो संघर्ष केला बाहेर की अजूनपर्यंत त्याला विसरलो नाही. त्याला वाटत होतं की आज येणार नाही म्हणून मला सारखे फोन करत होते एवढं 100% येणार म्हणून येणार. मला त्यांनी सपोर्ट केलं. त्यामुळे तो मला एवढा की मॅनेजमेंटचा पण त्या माणसाने फायदा केलेला आहे. रात्री कधी आलो पहिले लाईट बंद करायला काय मोटिवेशन नको ना. म्हणजे आपण घरी लाईट बंद करतो तर इकडे तर तो बंद करायचा की एवढं वेस्ट. आधी चेअरमध्ये 2 लाईटीमध्ये आम्ही यूज करायचो. एकच लाईटीमध्ये तू काम करायचो. तो माणूस आपल्याला दिसतं कसं त्याला 2 लाईट लागतात, एका लाईटमध्ये करायचं. म्हणजे त्यांनी म्हणजे समाजसेवा वगैरे केलेली आहे. आणि आमच्या वेळेला आमच्या युनियनचा जेव्हा प्रश्न आला, युनियनमध्ये डॅशिंग जर कोण असेल तर प्रवीण पवार आहे. मॅनेजमेंटची भिडाची ताकद त्या माणसाकडे होती. एवढं बोलतो आणि त्याचं पुढील आयुष्य चांगलं जावं. आणि देत असताना आम्ही आता जवळजवळ मला वाटतं 1-2 वर्षाचे आम्ही पाहुणे आहोत. आणि खऱ्या अर्थानं पवार साहेबांची ओळख म्हणजे मराठा आंदोलनात साहेबांनी जशी आठवण करून गेली तसं ह्या आपल्या हॉस्पिटलच्या पलीकडे एक जग निर्माण असतं आणि त्यामध्ये तुम्ही बघितला असेल निदान मानाचा फेटा बांधलाय. एक मराठा लाख मराठा म्हणून महाराष्ट्रभर चळवळी निर्माण झाली. खऱ्या अर्थानं आरक्षणाचा तो विषय होता. सामान्य माणसं आत्महत्या करत होती, जगण्यासाठी धडपडत होती. पुण्या लेकराचं आयुष्य जात होतं, पुण्या शेतकऱ्याचं मूल मरत होतं. आपुलकीने जगता जगता आपला महाराष्ट्र निघाला होता. त्यावेळी ह्या माणसांची आसवं पुसवण्यासाठी हॉस्पिटलच्या पलीकडे जाऊन एक हाडा मासाचा माणूस, भावनाशील माणूस
एक सुंदर अशी मोकळी आणि अनोळखी ओळख म्हणून मी पवार साहेबांना ओळखतो. तुम्ही ज्या डिपार्टमेंटमध्ये आपण काम करतो इमर्जन्सी डिपार्टमेंट आहे आणि हे करत असताना शब्दामध्ये गोडवा आमच्या रक्तामध्ये इमानदारी बघत असतो आम्ही. कधी कुणाची भागीदारी आपल्याच मराठी मातीमध्ये आपलाच नाद आहे. मॉडेल पण वाटणार नाही की मराठमोळ्या माणसाची जात म्हणजे आता उद्देश काय की आपण आयुष्यभर सर्व्हिस करत असताना एक जिव्हाळ्याचं नातं त्या भिंतीशी झालेलं असतं, त्या वातावरणाशी झालेलं असतं. आणि हे सगळं सोडून जात असताना आपण जरी त्यांना पक्ष पाहत असेल तर 32-35 वर्षाचं पूर्ण वादळ म्हणजे पूर्ण आयुष्याच्या तरुणपणापासून लग्नापासून मुलं मोठी होण्यापर्यंत अशा शेवटच्या क्षणापर्यंत. कारण आतापर्यंत हक्काचा टेबल होता, आता हक्काची खुर्ची होती, हक्काची माणसं होती. पण उद्या या क्षणापासून ते परके असणार आहे. पण हे सगळं जगत असताना आशीर्वाद फार महत्वाचे असते, मोठा असते. कोरोना काळात सुद्धा सरांनी सांगितल्याबरोबर 32-34 वर्ष नाईट सांभाळून त्या कोरोनाच्या वातावरणामध्ये सुद्धा माणसाला जगवणं फार महत्वाचं होतं. कारण खेड्यामुंगीसारखी माणसं मरत होती. साहित्य असेल छत्रपती शिवरायांनी मराठमोळ्या माणसांसाठी समाजसेवेसाठी आयुष्य वेचलं. असंच करत तुमची समाजसेवा उत्तरावर पुढे जाऊ. अनेक आपुलकीची जी नाते आहेत ती नाती मात्र हे अशीच तुम्ही पुढे जाऊन सुद्धा मैत्री तुमची तशीच जिवंत ठेवा. सर्वच सर्व एकरूपाता तुझे म्हणजे कशाला, सर्वच सर्व एकरूपाता तुझे म्हणजे कशाला द्यायचं असेल तर दान द्या. मुद्रा करतो मानाचा फक्त त्या एका भविष्य काळातील पवारना तुमच्या मनामध्ये मात्र आयुष्यामध्ये आपुलकीचं माहीचं आणि जिव्हाळ्याचं स्थान द्या. आज आनंदाचा किंवा दुःखाचा असा दिवस न म्हणता आपण याला एक मजेशीर दिवस, एक सुंदर असा दिवस एक साजरा करण्याच्या निमित्ताने आपण पाहूया. प्रवीण पवार साहेब यांनी जे कार्य असं काही केलेलं आहे ते वाखाणण्याजोगं आहे आणि मला वाटतं त्या कार्याला तोड नाही असं ते कार्य आहे. आज मराठा महासंघामध्ये सुद्धा काम करत असताना प्रवीणजींचं कार्य एवढं उत्तुंग आणि मोठं कार्य आहे की त्यांनी मराठा महासंघ मुंबईमध्ये जिवंत ठेवण्याचं जे कार्य आहे ते त्यांनी केलं. वास्तविकता आम्ही त्यांच्याकडून बरंचसं काही शिकतोय. आज त्यांच्या सानिध्यामध्ये काम करत असताना मुंबईमध्ये मराठा समाजाला कशा प्रकारे कशा रूपाने एकवटता येईल याचं उत्तम उदाहरण हे प्रवीण पवार आहे. त्यांनी खूप तळागाळामध्ये मराठा समाजाच्या तळागाळामध्ये जाऊन त्यांनी ते कार्य केलेलं आहे आणि आजही ते करत आहेत. त्यांनी वयाचं सुद्धा भान ठेवलेलं नाही. आज त्यांचं एवढं वय असताना सुद्धा त्यांनी कुठे न थकता अविरतपणे कार्य चालू ठेवलेलं आहे आणि यात पुढेही ते चालू ठेवतील असं मला वाटतं. मला वाटतं या क्षणी कोणी रिटायर्ड होत नाही. प्रत्येक माणूस हा आपण म्हणतो की अमुक साली रिटायर्ड झाला किंवा तर तसं काही नसतं. माणूस हा अविरत कार्य करत असतो, अविरत चालत असतो शेवटच्या श्वासापर्यंत. त्यामुळे त्याला रिटायरमेंटची अशी उपमा देता येत नाही. आज प्रवीण पवारांचं कार्य मुंबईमध्येच असून संपूर्ण कोकण पट्ट्यात सुद्धा त्यांचं कार्य जोमाने चालू आहे. येत्या 6 जूनला रायगडावर जे वृक्षारोपणाचं वृक्ष वाटप जे मावळे रायगडावर येतात त्यांना वृक्ष देऊन वृक्ष संवर्धन करण्यासाठी त्यांना एक वृक्ष दिलं जातं आणि ते कार्य आज प्रवीण पवार यांनी कोकणवासियांच्या माध्यमातून रायगडावर येत्या 6 तारखेला त्यांचं ते कार्य दिसणार आहे आणि मोठ्या प्रमाणात ते कार्य तिथे करणार आहेत 6 तारखेला. तर मला वाटतं सर्व बांधवांनी त्याची ही घ्यावी आणि तिथे उपस्थित राहावं असं मला वाटतं. प्रवीण पवारांबद्दल काय बोलावं, आज शिकण्यासारखं बरंच आहे. लहान थोर असो मोठी व्यक्ती असो त्या व्यक्तीबरोबर कशा पद्धतीने आपण समाविष्ट करून घेतलं पाहिजे त्यांना आपल्यामध्ये आणि कशा प्रकारे आपण त्यांच्याबरोबर चाललं पाहिजे हे शिकण्याजोगं आहे त्यांच्याकडून. म्हणून आज
मुंबई पट्टा असेल, कोकण पट्टा असेल, खूप मोठ्या प्रमाणात त्यांच्याशी लोक जोडले गेलेली आहेत आणि नुसतीच जोडलेली नसून ती तनामना धनाने आणि एक फॅमिली बॅकग्राऊंड, फॅमिली प्रमाणे त्यांच्याशी ती जोडली गेली आहेत. म्हणून आज प्रवीण पवारांचा आवाज मराठा महासंघामध्ये खूप मोठा आहे. आणि नुसतंच मराठा समाजामध्ये नसून अनेक जाती धर्मामध्ये त्यांचे अनेक सहकारी आज त्यांच्याबरोबर कार्य करतात. असा हा प्रवीण पवारांचा प्रवास मला वाटतं या ठिकाणी न थांबता पुढच्या येत्या काळात जोमाने चालू राहील. ह्या माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद. प्रवीण दादांबद्दल बोलायचं तर ते शब्द अपुरे पडतील आणि मला वाटतं वेळ ही अपुरी पडेल. बॉम्बे हॉस्पिटलला त्यांनी दिलेलं जे योगदान आहे आणि त्याचबरोबर मराठा समाजाला जे ते योगदान देत आहेत त्याच्याबद्दल माझ्याकडे तरी शब्द आहेतच नाही. आणि आम्हाला एक बरं वाटतंय की ते रिटायर होत आहेत म्हणून आम्हाला मराठा समाजाला ते आणखीन वेळ देतील. त्यामुळे मी भरपूर खुश आहे. भले त्यांचा परिवार थोडासा नाराज असेल की रिटायरमेंट होत आहे, पुढे काय पुढची वाटचाल काय, पण आम्ही मराठा समाजाचे जे सेवक आहोत आम्ही खुश आहोत कारण की पुढचा वेळ आम्हाला भेटणार आहे. आता प्रवीण दादांबद्दल बोलायचं तर माझ्या आणि त्यांचं इंट्रोडक्शन 2011 ते 12 दरम्यान झालं, जेव्हा आम्ही कास्ट सर्टिफिकेटच्या संदर्भात आम्ही विषय काढला होता की मराठा समाजाला कास्ट सर्टिफिकेट मिळत नव्हती आणि आज ही तीच परिस्थिती आहे. अधूनमधून ते मिळून गेलं पण SCBC म्हणून. पण तेव्हाच माझं इंट्रोडक्शन होतं. त्यानंतर त्यांनी मला खूप सहकार्य केलं, त्याबद्दल दादा खूप खूप धन्यवाद. आणि आज मी ज्या पदावरती आहे अखिल भारतीय मराठा महासंघ मुंबई शैक्षणिक प्रमुख म्हणून, विभाग प्रमुख म्हणून, ते त्यांच्याच मुळे आहे. आणि त्यांच्याच खार शाखेमध्ये ते ज्या खार शाखेमध्ये जे अध्यक्ष होते त्याच्या अगोदर त्या वेगवेगळी पदे त्यांनी भूषवली होती, त्या शाखेमध्ये मला त्यांनी अध्यक्षपद दिलं. त्यानंतर पहिल्यांदा सरचिटणीस, नंतर मग अध्यक्ष, नंतर मग आता मुंबईमध्ये मुंबई शैक्षणिक प्रमुख, असा हा आमचा प्रवास त्यांच्या देखरेखीखाली झालेला आहे. आणि त्यांच्याकडनं आम्ही अखिल भारतीय मराठा महासंघाचे सर्व पदाधिकारी आणि सभासद आम्हाला बरंच काही त्यांच्याकडनं शिकायला भेटलेलं आहे. आणि ह्याच्या पुढेही ते असं आम्हाला मार्गदर्शन करत राहतील. आणि त्याचबरोबर बॉम्बे हॉस्पिटलचे जे कर्मचारी वर्ग आहेत, जे त्यांचे सिनियर आहेत किंवा ज्युनियर आहेत, किंवा जसं सागर गायकवाड बद्दल त्यांनी सांगितलं मगाशी, मी खरोखरच मी आतून असं बघतो की सागर कोण आहे नक्की, कारण आम्ही प्रवीण पवार बोललो तर आम्ही पहिल्यांदा प्रवीण दादा आले का, तसं सागर बद्दल जेव्हा नाव उच्चारलं गेलं तेव्हा मला थोडस वाटलं की नाही खरोखरच प्रवीण दादाने कोणाबरोबर तरी आहेत. आणि त्या व्यक्तीला जेव्हा त्याचं नाव घेतलं त्याला वेगळं काहीतरी वाटलं असेल. आणि आज खरं तर खूप आनंदाचा दिवस आहे. रिटायरमेंट हे सर्वांनाच मिळत नाही, कारण पूर्वीची जी लाईफ एक्सपेक्टन्सी होती ती 85 to 90 इयर्स अँड अबाव होती. आता लाईफ एक्सपेक्टन्सी 80 आहे. इथे कधी असं झटका भेटेल माहिती नाही. म्हणून 35 इयर्स ऑफ सर्व्हिस रिटायरमेंट खरोखरच आपण एक स्टँडिंग अवेशन त्यांना दिलं तरी चालेल. सर्वांनी उभा राहू. प्रयत्न आहे तुम्हाला आमच्या सर्वांच्या वतीने बॉम्बे हॉस्पिटल आणि अखिल भारतीय मराठा महासंघाने मराठा समाजाच्या वतीने एक स्टँडिंग अवेशन आहे ते आपण स्वीकारायचं आहे. प्रवीण पवारांनी सुरुवातीला इथे बॉम्बे हॉस्पिटल जॉईन होताना आपलं एक दुसरा जम बसवलेला, म्हणजे एक मराठा लाख मराठाच्या आधी ते स्वतः एक फोटोग्राफी करायचे आणि त्यांच्या गळ्यात असा कॅमेरा असायचा आणि जे काही फॅमिली फंक्शन असायची तिथे त्यावेळी आपल्याकडे एक रोल 36चा रोल आणि 24चा रोल आणि डेव्हलपिंग असं. त्याच्याबरोबर मला आता हे पण वसंत मोरे त्यांच्याबरोबर जायचे. हा, वसंत मोरे यांच्या लग्नाची पहिली ऑर्डर प्रवीण पवारांनी घेतली. ज्याला 25 वर्ष झालेली लग्नाला, म्हणजे ह्यांचा जो एक आवडीचा छंद होता दत्तावने दुसरे, त्यांची पण 25 वर्ष झालेली आहेत लग्नाला. तर या दोघांच्या अशा 25 वर्षापूर्वीची यांची छंद होता, तो त्यांनी छंद आपल्या प्रोफेशन मध्ये बदलला. कालांतराने त्यांना इतर वाटा सुचल्या, जसं काय मी तुम्हाला मगाशी म्हटलं की महाराष्ट्र समर्थ कामगार संघटना युनियनच्या बाजूने त्यांची पावलं वळायला लागली. फोटोग्राफीतला कॅमेरा काढून रोल सकट बाजूला ठेवला गेला आणि मग त्यांनी तुम्हा लोकांच्या एका मोठ्या सागरामध्ये त्यांनी स्वतःचं आयुष्य किंवा जे उर्वरित आयुष्य त्यांनी वेचलं. दुसरं सांगायचं असं म्हणजे की
आमच्या बॉम्बेश्वरमध्ये इतके जण ते इतके सत्कार होतात, पण अभिमानाने सांगण्यासारखी एकच गोष्ट आहे की एक मराठा लाख मराठा म्हणून जे पुरा त्यांचं माथी दिसतोय तो थँक्स टू बोथ ऑफ यू भास्कर साहेब आणि तुम्ही, की त्यांच्या माथी जो तुरा दिसतोय जो पेटा घातलेला आहे तर त्याचा अभिमान आम्हाला नक्कीच आहे. सर्वात तिसरं आणि महत्वाचं म्हणजे की आपल्या बॉम्बे मध्ये जे रिटायर होतात त्यांना HRD कडे जाऊन आम्हाला एक भेट वस्तू दिली जाते, शाल सिफोर आणि एक भेट वस्तू. आज त्यांचा तो मान होता. आमच्या बॉम्बे मध्ये भरपूर कामगार रिटायर झाले, पण स्वतः प्रत्यक्ष श्री रमेश भटकर डायरेक्टर HRD यांच्या समवेत गणेश सर आणि चव्हाण सर जे आमचे HOD आहेत ते आज नव्हते, अनुपस्थित होते म्हणून, पण भटकर सर चव्हाण सर यांच्या समक्ष फोटो दुपारी जाऊन काढला. तर असे हे प्रवीण पवार की यांना भट्टर साहेबांतर्फे दिलं गेलेलं आमचं ते सर्टिफिकेट जे आमचं नंबर ऑफ इयर्स सर्व्हिस केल्याचं एक सर्टिफिकेट आज इतकी वर्ष 35 वर्ष काम करणं सोपं नाही. संपूर्ण याच्यामध्ये मॅनेजमेंटचं त्या ठिकाणी रोष असतो, सतत डिपार्टमेंटचं त्या ठिकाणी आपल्याला कामाचं बर्डन असतं. एकंदरीत जे काम आहे ते काम करत असताना आपल्यावरती टेन्शन असतं, घरचं टेन्शन असतं, इतर हे असतं. अशा ह्याच्यातून आपण सगळे जेव्हा काम करतो तेव्हा ती जी 35 वर्षाची सर्व्हिस आज मोठी मोलाची असं म्हणायला पाहिजे. कारण आजकाल ती परिस्थिती राहिलेली नाही आहे. 35 वर्ष परमनंट करणं आज त्या ठिकाणी अशा तऱ्हेची कृती होते की त्या ठिकाणी आज आहे तर उद्या नाही, नोकरी आज आहे तर नाही उद्या. प्रत्येक ह्याच्यामध्ये त्यांचं मोठं इतरांचं आपलं बर्डन असतं आपल्यावर. तेव्हा एकंदरीत हे सगळं जे काम करत असताना आपण 35 वर्ष वयाची 35 वर्ष आपण जे काम करतो या ठिकाणी आपल्याला काम करण्याचं समाधान मिळतं. समाधानाने मिळणं हे आपल्यावरती आहे. आपण त्या ठिकाणी जर आपण व्यवस्थितरित्या आपण जर लोकांची सेवा केली, लोकांचं काम केलं तर आपल्याला त्याचं समाधान नक्कीच मिळतं. परंतु आज तुम्ही हे काम सगळं करत असताना आज तुम्ही मराठा महासंघाची सगळी मंडळी सगळी या ठिकाणी उपस्थित राहिलेली आहे. क्षत्रिय मराठा महासंघाचे आहे, एक मराठा वगैरे, लाख मराठा वगैरे हे सगळं आम्ही ऐकतोय. परंतु ह्याच्यामध्ये एकच आहे की हे सगळं करत असताना त्यांचा जो सक्रियपणा जो आहे तो सक्रियपणा असल्या कारणानेच ही सगळी मंडळी उपस्थित राहिली. मला वाटतं प्रवीण पवार घरात बसण्यासारखी नाही, घरात बसणार नाही. मला वाटतं सौ तुम्ही सोडून द्या की त्या ठिकाणी आता रिटायर झाले म्हणजे ते आमच्या घरी आले आता आणि आता आपण त्या ठिकाणी आता हे गोष्टी सहन करूया. आता चला आता तुमचं पुरे झालं, आता आम्ही तसं नाही होणार आहे. तुम्ही फक्त त्यांना मोकळे सोडा. चांगल्या कामासाठी करतायत तर ते कामासाठी मोकळे होणार आणि तेवढाच वेळ त्यांनी घरीही लक्ष दिलं पाहिजे. नोकरी वेगळी आणि आपण स्वच्छंदपणे समाजाचं काम करतोय, मंडळाचं काम करतोय, आपण ह्या देशात समाजामध्ये काम करतोय. हे जे काम आहे ते फार मोठं काम आहे आणि त्याच्यासाठी तुम्ही भविष्यामध्ये खूपपणे त्या ठिकाणी काम कराल अशी मला पूर्णपणे आशा आहे. आणि यासाठी मी तुम्हाला तुमच्या भावी आयुष्यासाठी मी तुम्हाला शुभेच्छा देतो. तुम्ही सगळ्या मंडळींनी त्यांना उपस्थित राहिलात त्याबद्दल खरोखरच आपल्याला समाधान आहे. कारण मी ज्यावेळी 10 वर्षापूर्वी हे केलं आजही आहे तसंच आहे. त्या ठिकाणी आल्यानंतर तिथे असं म्हणतात की तुमच्यामध्ये काही बदल झालेला नाही, आहे तसेच आहे तुम्ही, काय बरोबर. पण तुम्हाला माहित आहे की आपल्यामध्ये काय बदल झालेला आहे. जसं वय वाढतं तसं ते स्वीकारावंच लागतं. जेव्हा आपण असं वय वाढतो 58 वर्ष झाल्यानंतर 10 वर्ष 68 झाली, 70 आली आता आपल्याकडे आणि तसेच आपले दिवस हे होतात. परंतु समाधानाने जगत तुम्ही असाल आणि काम करत असाल तर तुम्हाला ह्याची काही पर्वा वाटणार नाही. या जगामध्ये आपण आलेलं आहे, काम करतोय असं मोठानेच आपल्याला त्याचा प्रवास करायचा. आणि ह्याच्यासाठीच तुम्हाला ह्या ठिकाणी मी सांगू इच्छितो की तुमचं जे काम आहे ते सातत्याने तुम्ही करत राहा. आम्ही तुम्हाला जेवढं आमच्या संपर्कामध्ये आहात तुम्ही आज त्याबरोबर आपल्या हे मराठा मार्गाची जी सगळी मंडळी आहेत ते तुमच्याकडे फार मोठ्या अपेक्षाने पाहत आहेत. म्हणून त्यासाठी मी तुम्हाला एक विनंती करेन की आपण त्यांच्याबरोबर मिळून मिसळून काम करणं हे आपलं काम होईल. त्याच्यासाठी तुम्हाला शुभेच्छा शुभेच्छा देतो. आणि बहिणी तुम्हालाही सांगतो त्यांना मोकळं सोडा, हे सुद्धा त्यांना वेळ
निवृत्ती जरी होत असतील त्या पेशातून तरी त्यांना पुढे समाजात पुष्कळ काम करायला समाज बांधव त्यांची वाट बघत होतो की त्यांचं एवढं डेडिकेशन आहे समाजासाठी की त्यांना ते म्हणून त्यांनी मला वाटतं त्यांनी नाईट शिफ्ट त्यावेळेस घेतली होती तुमच्या म्हणण्याप्रमाणे की दिवसा समाजासाठी वेळ देण्यात यावा म्हणून त्यांनी रात्री हा कारभार सांभाळला आणि पूर्ण दिवसभर आमच्याकडे देत होते. असे पवार त्यांच्या मागे त्यांचं जे कार्य आहे त्याच्या मागे त्यांच्या वहिनींचा पूर्ण हात आहे. त्यांनी साथ दिली म्हणून ते करू शकते. पवारांचे गुण सांगायचं गोष्ट म्हणजे पवार स्वतः कधी मोठेपणा घेत नाही. हा त्यांचा फार मोठा गुण आहे की प्रत्येक माणसाला, छोट्या माणसाला, मोठ्या माणसाला ते पुढे करणार आणि त्याचा सत्कार करणार, त्याला संधी देणार. स्वतःहून कधी बहुमत येणार नाही, कुठल्या ह्याच्यामध्ये येणार नाही आणि सर्वांना समान संधी कशी मिळेल किंवा आपल्या बांधवांना कसं पुढे जाता येईल ही त्यांचं उद्दिष्ट असेल. त्यांचं त्या संस्थेने 2004 साली त्यांना गुणवंत कामगार म्हणून सन्मानित केलं. बरोबर योग्य माणसाला त्यांनी हे दिले हे सर्वांना जाणवत असेल. असे हे पवार हा निवृत्त होत आहे. त्यांना आमच्या क्षत्रिय मराठा सेवा संघातर्फे हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो. प्रवीण पवार या नावातच फार मोठं आहे. प्रवीण म्हणजे प्रावीण्य, पवार म्हणजे पॉवर. म्हणजे अशा तऱ्हेच्या माध्यमातून आज या ठिकाणी एक्सरे टेक्निशियन म्हणून काम करीत असताना त्याला जे पुरस्कार मिळाले, आताच त्याने पुरस्कार केले, त्याच्यापूर्वी मला पुरस्कार मिळाला, ह्याला माहित असेल. आणि त्याच्यानंतर आम्ही जिद्दीने दोघांनी मिळून म्हटलं की नाही, शासनाचा पुरस्कार आपण मिळवला पाहिजे. आणि त्या पद्धतीने मला ज्यावेळी पुरस्कार मिळाला, त्याच्यानंतर 2000 साली मला मिळाला, त्याच वेळी गुणवंत कामगार पुरस्कार आणि त्याच्यानंतर पुढचे, तर त्याच्यानंतर मी रिटायर झालो. त्यामुळे पण त्यानंतर त्यांनी जे दोन्ही पुरस्कार मिळाले, हे पुरस्कार साधे सुद्धा नसतात. काही लोकांना असं वाटतं की कोणीतरी असे वशिलाने यायचं, पण तसं नाहीये. प्रवीण पवार एकीकडे जे आता त्याने सांगितलं ना, ते फोटोग्राफी करायचे, खरी गोष्ट आहे. फोटोग्राफी हा त्यांचा आत्मा होता. त्याच नंतर या ठिकाणी ओटी मध्ये काम करणं म्हणजे हे आपलं एक्सरे टेक्निशियन म्हणून काम करणं, आणि त्याचबरोबर मराठा महासंघाचं जे काम होतं त्यांचं फार मोठं आहे. मी जे त्यावेळी खूप पाहिलेलं आहे, कारण त्यांच्या खार शाखी दांडेमध्ये, धनराज खार शाखामध्ये मी त्या ठिकाणी अनेकदा गेलेलो आहे आणि त्या ठिकाणी त्यांचं कार्य जे आहे ते खूप पाहिलेलं आहे. म्हणजे एकीकडे हा जो छंद आहे एक्सरेचा, दुसरीकडे लोकांची सेवा या हॉस्पिटलच्या माध्यमातून जे काम, आणि त्यानंतर मराठा महासंघाचं काम, आणि आता मला वाटतं क्षत्रिय, असं 4 चतुष्कृती काम करणारी ही व्यक्ती फार मोलाची आहे आणि मोठी आहे असं मला वाटतं. त्यांनी काम केलेलं आहे आणि काम केलं म्हणूनच त्याचं कौतुक होतं. आज या ठिकाणी आपण सगळे जमलेलो आहोत, जमतो आपण, आणि हेच सांगितलं ते उत्तम आहे की ज्या ठिकाणी घरातून जेव्हा बाहेर जातो, ज्या ठिकाणी काम करतो, ते प्रामाणिकपणे शासन दखल घेत आहे, जनता दखल घेते आहे, त्यानंतर आपली मंडळ किंवा असतात सगळी ही दखल घेतात आणि त्याला साथ देण्यामध्ये त्यांचे ज्या सव आहेत त्यांचा हातभार असतो. म्हणूनच आपण हे सगळं करत असतो आणि म्हणून त्यांचं कौतुक या ठिकाणी आवर्जून या ठिकाणी मला करायचं आहे. तर ह्या ठिकाणी प्रवीण पवार यांनी जे काम युनियनच्या माध्यमातून केलेलं आहे, आता युनियनच्या माध्यमातून काम केलं की थोडस कामगारांची नाराजी येतेच. त्यानंतर आताच त्या ठिकाणी त्यांनी जे काम केलेलं आहे त्या कामाची दखल घेणं हे जसं प्रशासनाचं काम आहे तसंच इतरही मंडळ घेत असतात आणि त्या पद्धतीने त्यांना ते त्या ठिकाणी त्याचं श्रेय मिळालेलं आहे. आता या ठिकाणी दुसरी गोष्ट, आताच मला आलो आणि नुकतीच त्यांची योगायोगाने म्हणा की भट्टर साहेबांची भेट झाली. अरे म्हणाले दाभोळकर इकडे कुठे? म्हटलं आज साहेब इकडे एक्सरे मध्ये मला जायचंय, प्रवीण पवारचं. हो मला माहित आहे, मला माहित आहे. म्हणजे तिथपर्यंत त्यांना त्याची दखल घेतली आणि आताच त्यांनी जे सांगितलं की त्यांचे फोटो सेशन वगैरे झालंय, सर्टिफिकेट दिलेलं आहे, हे सगळं आहे फार मोठं.
आता हे राहिला हा एकंदरीत झालेला कामाचा भाग. आज मी 10 वर्ष झालेले मी रिटायर झालेलो आहे आणि या रिटायर म्हणजे टायर्ड नाही, आपल्याला सतत काम करणं आहे. आणि जी व्यक्ती अशा पद्धतीने लोकांमध्ये, मंडळांमध्ये, विविध क्षेत्रामध्ये ज्यावेळी काम करतात ती व्यक्ती कधीच टायर्ड असू शकत नाही. एक असे काही गप्प बसू शकत नाही, काही ना काही त्या ठिकाणी ती करत असणार. कारण मी ज्या ठिकाणी आता रिटायर झाल्यानंतर माझा छंद वेगळा होता. माझा छंद काय होता? मी लेखन करण्याचा होता. मी त्या ठिकाणी वृत्तपत्रामधून लेखन करत होतो. महाराष्ट्र शासनाने सुद्धा माझ्या लेखनाची दखल घेऊन त्या ठिकाणी दरमहा ते पैसे आम्हाला मिळतात. त्या ठिकाणी कलावंतांना देतात, साहित्यिकांना देतात. त्याच्यातून आजच्या या सत्कार समारंभाला उपस्थित व्यासपीठावरील बॉम्बे हॉस्पिटलच्या कर्मचारी संघटनेचे माजी पदाधिकारी दाभोळकर साहेब, क्षत्रिय मराठा सेवा संस्थेचे काम करणारे आमचे सहकारी श्री शंभूराजे भोसले, नरेशजी मोरे, संजय दळवी, बागवे साहेब, उपस्थित क्षत्रिय मराठा सेवा संस्थेचे सर्व पदाधिकारी, माझे परममित्र मंगेशजी जाधव व उपस्थित बॉम्बे हॉस्पिटल मधील कर्मचारी बंधू आणि भगिनींनो, आज ज्यांच्या सत्कार समारंभासाठी आपण सर्वजण प्रेमाने आदराने उपस्थित आहात ते आपले सत्कार मूर्ती श्रीयुत प्रवीणजी पवार साहेब हे आज नियत वयोमानानुसार बॉम्बे हॉस्पिटलच्या सेवेतून सेवानिवृत्त होत आहेत. सेवानिवृत्ती म्हणजे दाभोळकर साहेब तुम्ही सांगितली ही जगण्याची दुसरी आवृत्ती आहे आणि या पूर्ण सेवा काळामध्ये ज्या गोष्टी धावून गेलेल्या असतात त्या गोष्टी जगण्यासाठी, त्या गोष्टी अनुभवण्यासाठी तुम्हाला जो कालावधी हवा असतो तो म्हणजे सेवानिवृत्तीनंतरचा काळ. परंतु काही असे घटक असतात ज्यांनी आपलं सर्वस्व, आपलं संपूर्ण आयुष्य हे कर्मचाऱ्यांसाठी, समाजासाठी किंवा आपल्या आप्तेष्टांसाठी दिलेलं असतं आणि त्यातील एक म्हणजे प्रवीणजी पवार साहेब. पवार साहेबांनी आमच्या खार बांधवे सांताक्रूज परिसरामध्ये समाजासाठी एक फार मोठं कार्य उभं केलेलं आहे, एक संस्था उभी केलेली आहे आणि त्या संस्थेच्या माध्यमातून अनेक उपक्रम, अनेक कार्यक्रम आणि जो झोपलेला समाज होता त्या झोपलेल्या समाजाला जागा करण्याचं काम पवार साहेबांच्या माध्यमातून त्या ठिकाणी झालेलं आहे. आज या ठिकाणी ऐकून आनंद आला की ते सुद्धा बॉम्बे हॉस्पिटलच्या कर्मचारी संघटनेमध्ये कार्यरत आहे. आम्ही सुद्धा मुंबई विद्यापीठामध्ये गेली 20 वर्ष कर्मचारी संघटनेमध्ये कार्यरत आहोत आणि कर्मचारी संघटनेमध्ये एखाद्या युनियन मध्ये काम करत असताना नोकरीवरती तुळशी पत्र ठेवून तुम्हाला काम करावं लागतं. कर्मचारी संघटनेमध्ये काम करत असताना 2 घटक असतात, एक निस्वार्थीपणे काम करणारे आणि एक काहीतरी इंटेन्शन ठेवून काम करणारे. आणि निस्वार्थीपणे काम करणारे जे घटक असतात त्यांच्या मागे खंबीरपणे कर्मचाऱ्यांनी कायमस्वरूपी उभं राहायचं असतं. एवढं आम्ही आज 20 वर्षाच्या कालावधीनंतर शिकलेलो आहोत. बऱ्याच वेळेला कर्मचाऱ्यांना समजेपर्यंत अवधी निघून जातो की आपला कोण आणि परका कोण, पण ते ओळखता आलं पाहिजे असं मला वाटतं. आणि जो निस्वार्थीपणे काम करतो, प्रामाणिकपणे काम करतो त्याच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहिलंच पाहिजे. ही काळाची गरज आहे. आज आपण एकजूट नसणार, एकत्रितपणे काम करणार नाही, स्थायी अस्थायी कर्मचाऱ्यांसाठी काम करणार नाही, तर जे प्रशासन आहे, जे मॅनेजमेंट आहे ते तुम्हाला पूर्णपणे ओरबडून रोंदून टाकणार. कारण की मॅनेजमेंट असं असतं की त्यांना त्यांचा कालावधी पूर्ण करायचा असतो, त्यांना कर्मचाऱ्यांशी काही घेणं देणं नसतं. ते गोड गोड बोलणार, त्यांची पूर्ण मोडस ऑपरेंडी वापरणार. पण कर्मचारी संघटना ही कायम कर्मचाऱ्यांसाठी उभी असते. त्यामुळे कर्मचारी संघटनेमध्ये जो कोणी पदाधिकारी असेल, कार्यकर्ता असेल, त्याच्या मागे कायम उभं राहिलं पाहिजे. प्रवीणजी पवार हे त्यातलंच एक व्यक्तिमत्व आहे जे आम्ही ओळखलेलं आहे. अत्यंत निस्वार्थीपणे काम करणारं व्यक्तिमत्व आहे, प्रामाणिकपणे काम करणारं व्यक्तिमत्व आहे, शिस्तबद्ध आहे, थोडं रागिष्ट आहे, पण कामामध्ये कोणतीही तडजोड नाहीये. शिस्तबद्ध यासाठी की आम्ही राजकीय पक्षात सुद्धा काम करतो. राजकीय पक्ष म्हटलं की एखाद्या कार्यक्रमाची आपण वेळ दिली 11 वाजता, ती वेळ आपण व्हॉट्सअपच्या मेसेजद्वारे किंवा फोनद्वारे कळवतो, पण तो नेमका कार्यक्रम सुरू होतो 12 वाजता.
आणि प्रवीणजी पवार यांची नेहमी तक्रार असते की तुम्ही 11ची वेळ का दिली. आता राजकीय पक्ष म्हटलं, राजकीय नेते म्हटले, राजकीय पुढारी म्हटले की त्या ठिकाणी 11ची 12 होतात, पण ते वारंवार तक्रार करतात की मग मी 12चीच वेळ द्यायची होती. पण जो पॅटर्न ठरलेला आहे की 11ची वेळ दिल्यानंतर गर्दी जमा होईपर्यंत 1 तास लागतो, पाऊण तास लागतो आणि त्याच्यानंतर मग तो कार्यक्रम सुरू होतो. त्या पॅटर्न मध्ये जी शिस्तबद्ध लोक असतात ती बसत नाहीत आणि त्यातले एक म्हणजे पवार साहेब. त्यांना एकदम टायमिंग पंक्च्युअल पाहिजे. शिस्तबद्धता ही माणसामध्ये असलीच पाहिजे, असायलाच पाहिजे. पण बऱ्याच वेळेला त्या चाकोरीमध्ये काही लोक ऍडजस्टमेंट करू शकत नाहीत. पवार साहेबांनी माझी पत्नी रश्मी मालुसरे हिला क्षत्रिय मराठा सेवा संस्थेमध्ये महिला आघाडीमध्ये प्रमुख केलं आणि एक महिलांचं मोठं जाळं उभारण्याचं काम सुद्धा माझ्या पत्नीच्या माध्यमातून त्या ठिकाणी झालेलं आहे. अनेक आंदोलनं, अनेक मोर्चे, अनेक उपोषणांमध्ये प्रत्यक्ष सहभाग आणि प्रत्यक्ष सहभागातून नेहमीच संख्या किती आहे हे न बघता त्यामध्ये प्रत्यक्ष आपण प्रॅक्टिकली उतरलं पाहिजे. मग संख्या 5ची असो, 50ची असो किंवा 500ची असो, पण त्या ठिकाणी आपली उपस्थिती असली पाहिजे अशा मतांचे प्रवीण पवार साहेब. आणि हा जो कार्यकर्ता असतो याला आपण हाडाचा कार्यकर्ता म्हणतो. तो नेहमी समाजासाठी झटत असतो. दिवस रात्र न बघता समाजातील कुठल्याही घटकावरती अन्याय झाला किंवा कुठला प्रसंग ओढवला तर त्याच्यासाठी धावून जात असतो. आणि अशी लोक फार समाजामध्ये कमी होत चाललेली आहेत. त्यामुळे ही जी काही लोक आहेत त्यांना जपण्याचं काम आपण सर्वांनी केलं पाहिजे असं मला या ठिकाणी अत्यंत प्रामाणिकपणे नमूद करावं असं वाटतं. कारण काही लोक असतात ती कुटुंबाभोवतीच वेढलेली गेलेली असतात आणि एक 5% किंवा 10% लोक अशी असतात की समाजासाठी झटणारी असतात, समाजासाठी आपलं सर्वस्व अर्पण करणारी असतात आणि त्यांच्यासाठी आपण नेहमीच उभं राहिलं पाहिजे. आज प्रवीणजी पवार जवळजवळ 35 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर नियत वयोमानानुसार या ठिकाणी सेवानिवृत्त होत आहेत. बॉम्बे हॉस्पिटल हे अत्यंत नामांकित असं हॉस्पिटल आहे. त्याचं महाराष्ट्रात नव्हे, देशात नव्हे तर पूर्ण जगामध्ये नाव आहे. आमच्या मुंबई विद्यापीठातून एक रजिस्ट्रार सेवानिवृत्त झाले होते, त्यांचं नाव होतं खांडेकर साहेब. ते इथे जवळजवळ 20 वर्ष या ठिकाणी होते. त्या खांडेकर साहेबांना आम्ही भेटायला बऱ्याच वेळेला यायचो आणि मग खांडेकर साहेबांच्या माध्यमातून अनेक बॉम्बे हॉस्पिटलची नवीन नवीन गोष्टी त्यांना त्यांच्याकडनं ऐकायला मिळायच्या आणि नेहमीच खांडेकर साहेबांचं आम्हाला सहकार्य असायचं. त्याचप्रमाणे पवार साहेब सुद्धा इथे एक हक्काचा माणूस म्हणून बॉम्बे हॉस्पिटलमध्ये उपस्थित होते. बॉम्बे हॉस्पिटल कुठलंही काम असेल तर पहिला पण पवार साहेबांना आम्ही करायचो आणि प्रत्येक कामामध्ये नेहमीच अग्रेसर असलेले पवार साहेब हे त्या ठिकाणी मदतीला धावून जायचे. प्रवीण पवारांची निवृत्ती ती बॉम्बे हॉस्पिटलसाठी जरी असली, आम्ही कर्मचारी जरी नसलो, परंतु बॉम्बे हॉस्पिटल आमच्यासाठी एक थांबण्याचं ठिकाण होतं. गेली 30 वर्ष इथे आम्ही येतोय जातोय, प्रवीण साहेबांच्या कॅन्टीनचा स्वाद घेतोय. दुसरं म्हणजे त्यांचं योगायोग आणि कामाची जी पद्धत आहे त्या कामाच्या पद्धती जर बघितल्या तर आज त्यांचं निवृत्तीच्या दिवशी त्यांनी 2 आवृत्त्या इथून निवृत्त झालेले ठेवलेले आहेत. एक आमचे स्टेट बँकेतले भोसले साहेब, दुसरे आमचे सहकार दाभोळकर साहेब पत्रकार. तर आमच्या खार शाखेसाठी यांचं भरपूर योगदान आहे. खार शाखा मोठा करण्यासाठी जसं प्रवीण पवार झटले त्याप्रमाणे आमचे दाभोळकर साहेब झटलेले आहेत. दुसरं म्हणजे आमचे राष्ट्रीय अध्यक्ष जे आहेत कोंढरे साहेब, यांची निवृत्ती बघून त्यांनी एक नवीन आवृत्ती काढली मराठा महासंघाची. ते पुढचं पाऊल म्हणून एक पुस्तक काढलं आणि ते पुढचं पाऊल आता प्रवीण साहेबांना पूर्ण महाराष्ट्रात न्यायचं आहे. कारण त्यांच्याकडे आता पूर्ण वेळ आहे. त्यांची आता जी काय अविवाहित असतानाची जी काय सांगता आहे ती भरपूर सांगण्यासारखी आहे. त्यांच्या ज्या पत्नी आहेत त्या आमच्या नातेवाईकच आहेत, आमच्या शेजारीच आहेत. त्यामुळे बरंचसं काही सांगू शकलो असतो, परंतु आपण ज्या डिपार्टमेंटला बसलोय तो अत्यावश्यक डिपार्टमेंट आहे आणि चालू याच्यामध्ये आपण हा कार्यक्रम घेतलेला आहे. तर माझ्या मित्राला एवढंच मी सांगू शकेन, निवृत्तीचे जे काळ आहे तुमच्यासाठी चांगलं, निरोगी आणि समाजकार्य करण्यासाठी भरभरून आणि भरभरून मित्रमंडळी मिळवण्यासाठी
जावं हीच माझी सदिच्छा. आणि सर्वप्रथम आयोजकांनी फार चांगलं आयोजन केलेलं आहे आणि याची सत्कारमूर्ती म्हणजे प्रवीण पवार यांची आज 35 वर्षाची प्रदीर्घ सेवा. आज निवृत्त दिन आहे, त्या निमित्ताने आज आपण सगळे इथे आलेलो आहोत. तर त्यांना सर्वप्रथम तर मी शुभेच्छा देईन. त्यांचा हा निवृत्त दिन आहे, पण त्यांचं पुढचे आयुष्य आता चालू झालेलं आहे. तर त्यांना मी सर्वप्रथम शुभेच्छा देईन. आणि प्रवीण पवार हे सगळ्यांनाच माहिती, आता सगळ्यांनीच त्यांच्याविषयी खूप साऱ्या बारीक सारीक गोष्टी घेतलेल्या आहेत. तर मी नव्याने काय सांगण्यासारखं राहिलेलं नाहीये. पण प्रवीण पवार हे युनियन क्षेत्रामध्ये फार असे शांत बसणारे व्यक्तिमत्व नाही. त्यांना नेहमी कामगारांची काहीतरी बाबा हा याचं काहीतरी झालंय सर मला ते करायचंय वगैरे अशी त्यांची खटाटोप चालू असते. आणि तीच खटाटोप त्यांची मराठा समाजासाठी पण तशीच त्यांची चालू असते. त्याच्यामुळे महाराष्ट्र समर्थ कामगार संघटनेचे उपाध्यक्ष म्हणून त्यांनी आमची पदवी भूषवलेली आहे. त्याचप्रमाणे अखिल भारतीय संघटना आहे, त्याच्यामध्ये विविध पदांनी ते चांगले भूषवलेले व्यक्तिमत्व आहे. तर ते आज आपल्याकडून युनियन क्षेत्रामध्ये आमची एक कळस निर्माण होईल ती गेल्यानंतर. पण ठीक आहे, त्यांच्यासाठी नवीन प्रवास चालू होतोय, त्यासाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा. त्यांच्या पुढील